ओके. तर लास्ट लेक्चरला आपण हे बघितलं होतं, MICR चेकचं जे कोडिंग असतं, MICR कोडिंग ते कसं असतं. तर त्याच्यामध्ये हे नंबर्स असतात, याला MICR लाईन म्हणतात. या लाईनमध्ये हा जो आहे सेंटरचा मिडल पार्ट, हे असतं MICR कोड. तर त्याला डिकोड जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करतात. हे पहिले 3 डिजिट, हे मिडलचे 3 डिजिट आणि हे लास्टचे 3 डिजिट. ते पहिले 3 डिजिट जे असतात तर ते सिटी कुठली आहे, कुठल्या सिटी, ती जी बँक आहे त्या बँकची सिटी कोणती आहे तर ते इंडिकेट करतात. मिडलचे डिजिट जे असतात 3, हे बँकेचं नाव आणि लास्टचे जे 3 डिजिट आहे ती कुठली ब्रांच आहे त्या ब्रांचचा कोड. हे असा हा MICR कोड असतो. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. नंतर MICR टेम्पलेट बघितलं होतं. MICR टेम्पलेट म्हणजे काय तर ती जी लाईन असते चेक मधली, MICR लाईन, त्याचं पण एक फॉर्मॅट असतो. तर त्या फॉर्मॅटमध्ये ते जे डिजिट प्रिंट केले जातात MICR इंकने, तर त्या डिजिटची पण लेंथ किंवा हाईट ही ठरलेली असते, स्पेसिफिक असते आणि तेवढीच असायला पाहिजे. कारण आपण ते रीड करणारे विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट, आपण ते आपल्या डोळ्यांनी चेक करणार नाहीये, तर ते इन्स्ट्रुमेंटने चेक केलं जातं. मग इन्स्ट्रुमेंटने जेव्हा चेक केलं जातं तेव्हा त्याची जी हाईट आहे किंवा त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे ते स्पेसिफिकेशन करेक्ट असायला पाहिजे, तरच तो इन्स्ट्रुमेंट चेक करू शकतो किंवा रीड करू शकतो आणि तेव्हाच ते डिकोड होतील. म्हणून त्याची हाईट असते, ती हाईट इथे दिलेली, एवढी ती हाईट असते. हा जो क्लिअर बँड आहे त्या क्लिअर बँडची पण हाईट ही स्पेसिफिक असते, तेवढीच असायला पाहिजे ती. तर ती किती असते 1.58 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये पण जो MICR प्रिंटेड इंक आहे त्या इंकची हाईट 0.63 सेंटीमीटर असायला पाहिजे. ते एवढ्याच हाईट मध्ये ते प्रिंट झालं पाहिजे आणि त्याच्या वर आणि त्याच्या खाली हा सेम एरिया ब्लँक असायला पाहिजे, म्हणजे बरोबर मिडलला ते प्रिंट झालं पाहिजे. तर हे होतं MICR टेम्पलेट. या टेम्पलेटमध्ये 62 पार्ट मध्ये ते डिवाइड केलं जातं. जरी ते आपल्याला एकच लाईन प्रिंट केलेली दिसते, पण जेव्हा तो रीडर आहे किंवा ते रीड करणारं मशीन आहे, MICR लाईन रीड करणारं मशीन जे आहे, ते मशीन जेव्हा रीड करतं तेव्हा ते त्याच्या अल्गोरिदम वाईज रीड करत असतं. म्हणून त्या अल्गोरिदम मध्ये जसं आपण 0-1 म्हणतो, तर तसं ते बायनरी फॉर्म मध्ये, तसं 0 अँड 1 फॉर्म मध्ये ते रीड करत असतं. तर 0 अँड 1 फॉर्म मध्ये रीड करत असताना त्याच्यामध्ये त्या लाईन्स क्रिएट केलेल्या असतात ऑलरेडी त्या मशीनच्या प्रोग्रामिंग मध्ये. तर त्या लाईन्स म्हणजे ते असं रीड करतं. तर ते एक लाईन जी प्रिंट केलेली आहे ती 62 पार्ट्स मध्ये ते रीड करतं. आणि मग त्या 62 पार्ट मध्ये कुठे कुठे तो इमेज एरिया दिसतोय, तो इमेज एरिया पण आपल्याला ऍक्च्युअल मध्ये प्रिंट केलेला दिसतो, पण तो त्या मशीनसाठी तो प्रिंटेड एरिया नसतो. तर ती त्या मशीनसाठी काय इम्पॉर्टंट असतं, त्याने काय नंबर प्रिंट केलाय त्यापेक्षा जे प्रिंट केलंय तर त्या तिथे मॅग्नेटिक इंक असते, तर मॅग्नेटिक इंकची ते जे मॅग्नेटिझम आहे किंवा ते मॅग्नेटची जी स्ट्रेंथ आहे ते किती आहे, तर ते तो ऍक्च्युअल मध्ये रीड करत असतो. म्हणजे तिथे 4 प्रिंट केलंय का 5 डिजिट प्रिंट केलंय हे त्याला इम्पॉर्टंट नाहीये. तर तिथं जे काही प्रिंट केलंय तर त्या इंकची जी इंटेन्सिटी आहे किंवा त्याच्यातलं जे मॅग्नेटिझम आहे ते किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, त्याच्यावरून तो ठरवत असतो की हे बरोबर आहे की नाही. त्याला ऑलरेडी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे त्याच्यानुसार ती स्ट्रेंथ बरोबर आहे की नाही तिथे. जर ती चुकीची असेल ती मॅग्नेटिक स्ट्रेंथ, तर तो चेक फ्रॉड म्हणून तिथे इंडिकेट केला जातो. समजलंय? Yes, sir. तर आता पुढे MICR फॉन्ट म्हणून आहे.
आपण बघितलं आधी MICR टेम्पलेट, आता नेक्स्ट आहे MICR फॉन्ट्स. तर MICR फॉन्ट हे 2 टाईपचे असतात. तर पहिला फॉन्ट जो आहे त्याचं नाव आहे E13B, E13B फॉन्ट, आणि सेकंड वन इज CMC7 फॉन्ट, CMC7. हे असे फॉन्ट बघितले का तुम्ही चेकवर किंवा बँकेच्या कुठल्याही डॉक्युमेंटवर बघितलेत का? हो सर, खालच्या साईडला असतात ना लिहिलेले. हा, जी MICR लाईन असते, काही चेकवर हा फॉन्ट असतो आणि काही चेकवर हा असा फॉन्ट असतो. ऍक्च्युअल मध्ये हे आपल्याला दिसायला असे नंबर दिसतात, पण हे नंबर नसतात तिथे. तर त्या इन्स्ट्रुमेंट जे असतं, जे रीड करणार असतं हा फॉन्ट, तर त्याच्यासाठी ते वेगळं काहीतरी असतं. आपल्याला दिसताना फक्त तो नंबर दिसतोय, पण तो ऍक्च्युअल मध्ये नंबर नसतो त्या मशीनसाठी. तर हा E13B फॉन्ट काय आहे तर ते आपल्याला बघायचंय. ऍक्च्युअल मध्ये काय असतं, E13B फॉन्ट जो असतो तर तो रीड करत असताना ते मशीन काय करतं, आपण ते 62 ते पार्ट्स बघितले, ते 62 पार्ट्स असे असतात. दिसतं इथे हे लाईन. तर या लाईनच्या फ्रॉम राईट टू लेफ्ट या लाईन पर्यंतच, आता ती लाईन कुठेही एंड होईल, तर राईट टू लेफ्ट पर्यंत जेवढी त्याची स्ट्रेंथ असेल तेवढी स्ट्रेंथ तो फक्त काउंट करतो. त्या मॅग्नेटिक इंकची जे मॅग्नेटिझम असेल किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ असेल ती फक्त तो काउंट करतो. आणि त्या तेवढ्या स्पेसिफिक मॅग्नेटिक स्ट्रेंथला काहीतरी इंडिकेशन दिलेले असतात. सपोज ती जर 10 असेल तर 10 म्हणजे तो कोड कोणता आहे तर त्या कोडला ती मॅच करते. सपोज 411 हा पुण्याचा कोड आहे, मग ही जर स्ट्रेंथ फॉर एक्झाम्पल 10 आली या 3 डिजिटची, तर ती 10 जर आली तर तो बरोबर जातो 411 ला. म्हणजेच काय, ही पुण्यातली ब्रांच. समजतंय का काय म्हणतोय मी? काय बोलते नाही समजत आहे. ही जी स्ट्रेंथ आहे हे बघ, तो मॅग्नेटिक तो जो रीडर आहे जो MICR कोडला एनकोड करतो, डिकोड करतो. चेक आहे, चेकवर हा फॉन्ट प्रिंट केलेला असतो, बरोबर. आता हा Yes, जो sir. फॉन्ट आहे हा कुठल्या इंकने प्रिंट केलाय? मॅग्नेटिक इंक. कुठल्या मॅग्नेटिक इंकने. मग मॅग्नेटिक इंकने जर प्रिंट केलाय तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम असणार आहे, बरोबर. Yes. आता मॅग्नेटिझम जर असेल तर तो मॅग्नेटिझमचा वापर त्या मॅग्नेटिक स्ट्रेंथ साठी करेल, ती स्ट्रेंथ काउंट करण्यासाठी. मग ती स्ट्रेंथ पण कशी काउंट करतात, आता ही काय आहे, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण अँटी काउंटरफिट ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे जास्तीत जास्त सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करायची त्याची ती ऍक्टिव्हिटी आहे. त्यासाठी तो काय करतो, पूर्ण डिजिटला रीड नाही करत, या 4 ची स्ट्रेंथ, मॅग्नेटिक स्ट्रेंथ किती ही तो रीड नाही करत, या 4 मध्ये पण पार्ट केलेले असतात. आता इथे ही रेड कलरची लाईन दिसते, इथे ही रेड कलरची लाईन आहे. तो या रेड कलरच्या लाईनचा फक्त लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे हे बघा खाली दिसतंय. आता ही लाईन आहे तर त्या लाईनच्या लेफ्ट साइडचा पार्ट कसा येईल तर असा, या शेप मध्ये. इकडे ही लाईन आहे तर याचा लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे हा असा दिसेल. इकडे बघा ही लाईन, म्हणजे ती लाईन काय करते, त्या डिजिटला सेपरेट करते, डिव्हाइड करते. डिव्हाइड केल्यानंतर जो लेफ्ट साइडचा पार्ट आहे तोच फक्त तो MICR रीडर जो आहे तो काउंट करत असतो. तो काउंट करतो म्हणजे काय, त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ जी आहे ती काउंट करतो तो. दिसतं इथे, हे बघा. Yes, हा sir. फक्त हे जर रेड पोर्शन आहे त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ काउंट करतो. इकडे हाय याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ, जो लेफ्ट साइडचा पार्ट आहे त्याचीच फक्त मॅग्नेटिक स्ट्रेंथ तो काउंट करतो. आणि इकडे आहे, आता बघा याच्यामध्ये पण 888 आहे, पण 888 पण सेम आहे का तिघांची मॅग्नेटिक स्ट्रेंथ? तर नाही. याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ बघा अशी, याची ही खाली दिली आणि याची
जास्त वाढते, तर प्रत्येकाची मॅग्नेटिक स्ट्रेंथ ही कमी जास्त असते. आणि ही कमी जास्त हे फक्त त्या MICR रीडरला माहित असते की कशाची किती आहे. आणि एवढी असेल तर याचा मिनिंग काय होतो, ही एवढी जर असेल तर याचा मिनिंग काय होतो, हे फक्त त्या रीडरला माहित असतं. समजतंय का? येस सर. हा, तर तर आणि याच्यावरून तो म्हणजे यांचं जे हे आहे, यांची जी स्ट्रेंथ जी काउंट होणार आहे ती जर त्यांच्या म्हणजे त्यांनी सपोज 10% सांगितलं असेल, तर ते 10% जर ते फुलफिल करत असतील तर तो त्या ब्रांचचा कोड आहे असं ना? हो हो एक्झॅक्टली. हां. ती तेवढीच असायला पाहिजे तरच तो त्याला मॅच होईल. जर नसेल तर तो चेक परत देतात ते आपल्याला. मग याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा होतो की जिथून आपण प्रिंट करतोय तर तिथे जर म्हणजे जेवढा तो डार्क प्रिंट व्हायला पाहिजे, तर तो डार्कर शेड पेक्षा जर लाइटर शेड प्रिंट झाला तर त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ कमी येईल, तिथे प्रिंट होईल, कमी प्रिंट होईल. मग कमी प्रिंट झाली म्हणजे काय, तो चेक व्यवस्थित रीड नाही होणार. तिथे ते प्रॉब्लेम्स येतात. असं जनरली होत नाही, पण झालंच तर ती पॉसिबिलिटी आहे तसं होण्याची. तर हा आहे E13B फॉन्ट. थोडा क्रिटिकल आहे, पण सिक्युरिटी जास्तीत जास्त प्रोव्हाइड करतो आणि इंडियामध्ये हा फॉन्ट जास्त यूज केला जातो ऍज कम्पेअर्ड टू CMC7. समजताय का? येस सर. So E13B is one of the two major magnetic ink character recognition fonts used in the printing of checks and other payment documents. हा जनरली कुठे यूज केला जातो? चेक मध्ये, बँकेचे जे चेक असतात त्याच्यामध्ये, आणि अदर पेमेंट डॉक्युमेंट जिथं जास्तीत जास्त सिक्युरिटी आपल्याला पाहिजे असते तिथे. The E13B font uses characters with special features that are designed to produce specific patterns when scanned by magnetic reader. म्हणजे याच्यामध्ये असे कॅरेक्टर प्लेस केलेले असतात, डिझाईन केलेले असतात, जे फक्त आणि फक्त तो मॅग्नेटिक रीडरच रीड करू शकतो. आपल्याला दिसताना तो डिजिट दिसतोय, पण आता सपोज मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला आत्ता कळेल, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही चेक बघाल एखादा बँकेचा, तेव्हा तुम्हाला समजेल की याच्या मागचं लॉजिक काय आहे. पण एखादा कॉमन मॅन, तो जर रोज तो चेक बघतोय तर त्याला काही कळणार नाहीये की हे काय प्रिंट केलेलं आहे. म्हणजे त्याला वाटेल की हा 4 डिजिटच आहे. हा 4 डिजिट या फॉन्टने प्रिंट केला काय, आणि आपण जे जनरली यूज करतो एरियल, कॅलिब्री, त्या टाईपच्या फॉन्टने प्रिंट केला तर काय होईल? काय दोघं फॉन्ट तर सेमच आहे, त्यांना 4च प्रिंट करायचा डिजिट, तर मग कुठल्याही फॉन्टने प्रिंट केला तर काय, त्याला काही म्हणजे व्हॅल्यू नाहीये तशी. पण त्याच्या मागचं ऍक्च्युअल लॉजिक काय आहे, तर हे त्याच्या मागचं लॉजिक असतं की ते MICR इंकने प्रिंट करतात. ते MICR इंकने जरी प्रिंट करत असले तरी त्यातला फक्त छोटासा पार्ट तो रेकॉर्ड करतो आणि त्याला डिकोड करतो, त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ तो डिकोड करतो. तर हे त्याच्या मागचं खरं लॉजिक आहे, ज्याच्यामुळे त्या चेकला जास्तीत जास्त सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. जनरली आता बँकेत जर गेलात तर काही ट्रान्झॅक्शन, म्हणजे एका लिमिट पर्यंत ट्रान्झॅक्शन तुम्ही त्या पेमेंटची ती जी स्लिप असते त्याच्यावर करू शकतो, पण त्याच्या पुढचे 50,000च्या पुढचं जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर ते चेकनेच केलं जातं. त्याच्या मागचं रिझन हेच आहे की चेक हा जास्त सेफ आहे, त्याची जास्त सिक्युरिटी तो प्रोव्हाइड करतो चेक, ऍज कम्पेअर्ड टू ते डिपॉझिशन किंवा विड्रॉलची स्लिप असते त्याच्यापेक्षा. मग त्याच्या मागचं कारण हे असतं की त्याच्यामध्ये जो MICR फॉन्ट असतो, त्या MICR फॉन्टमुळे त्याला हायर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. E13B characters are read by detecting the intensity of the magnetic signal from left to right in a continuous waveform pattern. म्हणजे काय की तो जेव्हा ते रीड करत चालतो, तो MICR रीडर, तेव्हा लेफ्ट टू राईट
त्याची इंटेन्सिटी किती आहे, सिग्नलची इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किती आहे त्याच्यामध्ये जनरेट झालेली, हे तो चेक करत असतो आणि ती वेव्ह फॉर्म मध्ये चेक करत असतो. जसं इथे एक दाखवतो तुम्हाला. हे अशा वेव्ह फॉर्म मध्ये तिथे त्याच्यामध्ये जनरेट होतं आणि याच्यावरून तो त्याची स्ट्रेंथ बघत असतो. दिसतंय तुम्हाला स्क्रीन? येस सर, दिसतोय. पण मग आता याच्यामध्ये या डायग्राम मध्ये असं दाखवलंय त्यांनी की या E13B फॉन्टचा एक ड्रॉबॅक आहे. जर 2 आणि 5 असेल तर हे बघा 2 असा लिहिला जातो त्या फॉन्ट मध्ये आणि 5 असा लिहिला जातो. आता तो जरी दिसायला ऑपोजिट दिसतोय आपल्याला, 2 आणि 5 आपण डिफरन्शिएट करू शकतो आपण बघत असताना, पण तो जो रीडर आहे तो फक्त त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ चेक करतो. त्याच्यामुळे काय होतं की 2 ची जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे आणि 5 ची जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये फक्त मायन्यूट डिफरन्स आहे. मग तो डिफरन्स जर चेक प्रिंट करत असताना जर फक्त इंकची इंटेन्सिटी कमी जास्त झाली किंवा डेन्सिटी कमी जास्त झाली तर तो डिफरन्स 0 होऊन जाईल. म्हणजे 2 च्या जागेवर तो 5 काउंट करू शकतो किंवा 5 च्या जागेवर तो 2 काउंट करू शकतो. समजतंय का? आता इथे 2 बघा, 2 हा ब्लॅक इंक मध्ये आणि 5 हा रेड इंक मध्ये, रेड लाईन मध्ये. तर त्याच्यामध्ये डिफरन्स खूप मायन्यूट आहे. पण मग प्रिंटिंग मिस्टेक जर झाली किंवा डेन्सिटी जर चेंज झाली इंकची तर त्याच्यामुळे हा डिफरन्स जो आहे हा एवढाही दिसणार नाही, हा 0 होऊन जाईल. मग एकावर एक जर लाईन प्रिंट झाली ती म्हणजे एकावर एक जर लाईन इथे दिसली वेव्ह फॉर्म मध्ये म्हणजेच काय, दोघांचा सिग्नल एकच मिळतोय त्याला, 2 चा पण तोच आहे आणि 5 चा पण तोच आहे. तर हा एक मोठा ड्रॉबॅक या फॉन्टचा आहे. तर हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी सेकंड फॉन्ट आहे CMC7. आधी आपण हा फॉन्ट कंप्लीट करू. समजत नसेल तर पुन्हा विचारा. सर फक्त 2 आणि 5 डिजिट साठीच असतं का ते, त्यांचं डिसएडव्हान्टेज? हा नाही, जे सिमिलर दिसतात ना, जसं 6 आणि 9, तर 6 आणि 9 पण तसंच आहे. तो आपण नेकेड आयने डिफरन्शिएट करू शकतो, पण मॅग्नेटिक रीडरला ते माहित नाहीये. तो फक्त त्याचं सिग्नलची स्ट्रेंथ तो मेजर करतोय, काउंट करतोय. येस. जसं 2 आणि 5 आहे तसं 6 आणि 9 आहे. तर असे जे सिमिलर आहे पण अपोजिट आहे, तर ह्या डिजिटचा तो प्रॉब्लेम येतो. ओके सर. E13B characters are read by detecting the intensity of the magnetic signal from left to right in continuous waveform pattern. For example, the unusually bold bottoms of 1, 3 and 8 in E13B will produce specific amount of magnetism that machine can use to recognize those characters. म्हणजे 1, 3 आणि 8 चे कॅरेक्टर जर आपण बघितले तर याचा जो बॉटम आहे हा असं वाईड त्या फॉन्ट मध्ये असतो. हे जर असले तर दाखवतो मी. 8 चा इथे दिसतोय बघा, 1, 3 आणि 8 याचा जो बॉटम आहे हा वाईड दाखवलेला आहे त्यांनी. तर हे कशासाठी, तर ते आपल्याला 1 आहे असं समजण्यासाठी नाहीये, तर हे त्या मॅग्नेटिक रीडरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलंय त्यांनी की 1 ची इंटेन्सिटी ही बाकीच्यांपेक्षा कमी किंवा जास्त असायला पाहिजे, वेगळी असायला पाहिजे. 3 ची इंटेन्सिटी जी आहे ती जी स्ट्रेंथ आहे त्याची, त्या स्ट्रेंथची इंटेन्सिटी 3च्या ही कमी किंवा जास्त असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची इंटेन्सिटी कमी किंवा जास्त आहे. त्याच्यातला 2 आणि 5 हा आपण नेकेड आयने डिफरन्शिएट करू तर शकतोय, पण त्याच्यामधला डिफरन्स त्या मॅग्नेटिक रीडरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडासाच आहे डिफरन्स, पण कमी आहे. Since the magnetic reader is measuring signal strength in straight line and not capturing pixels like
an ordinary camera, it is not important where the magnetic ink is printed, but what matters is how much ink is there in a vertical line at any given point. म्हणजेच काय, आपण हे रीड करण्यासाठी किंवा डिकोड करण्यासाठी MICR कोड डिकोड करण्यासाठी मॅग्नेटिक रीडर यूज करतोय. तर त्या रीडरसाठी इम्पॉर्टंट काय, तो डिजिट काय प्रिंट केलाय हे इम्पॉर्टंट नाहीये. तर त्या डिजिट मध्ये तो रीडर ज्या वेने तो रीड करणार आहे, तर त्याच्यासाठी महत्वाचं असं आहे की तिथे इंक किती प्रिंट झाली, म्हणजेच काय, त्याची स्ट्रेंथ किती आहे, मॅग्नेटिक स्ट्रेंथ किती आहे, हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हेअर द मॅग्नेटिक इंक इज प्रिंटेड. ती इंक कुठे प्रिंट झाली आहे ते महत्वाचं नाहीये, बट व्हॉट मॅटर्स इज हाऊ मच इंक इज देअर, किती अमाऊंट मध्ये प्रिंट झाली हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तो 2 दिसतोय का 5 दिसतोय हे त्या रीडरसाठी इम्पॉर्टंट नाहीये. तर त्या 2 ची इंटेन्सिटी ही 5 पेक्षा कमी का जास्त आहे, ती इंटेन्सिटी त्याला महत्वाची. एव्हरी E13B character is designed to have at least 2 positive and 2 negative peaks in magnetic signal strength to help differentiate one from the next. याच्यामध्ये 2 निगेटिव्ह पिक्स असतात आणि 2 पॉझिटिव्ह पिक्स असतात. जसं वेव्ह फॉर्म मध्ये आपण बघितलं. आता याच्यामध्ये निगेटिव्ह पिक्स आणि पॉझिटिव्ह पिक्स कुठले, तर हा जर घेतला सपोज कॅरेक्टर आपण, हा एक पीक आहे, हा दुसरा आहे. मग हे इथून जर सेंटर लाईन आपण काढली तर हे वरचे पॉझिटिव्ह झाले 2 पीक, म्हणजे 2 कॉर्नर, आणि इथे ऍटलिस्ट 2 निगेटिव्ह पीक, म्हणजे हा एक आणि इकडे पण एक, हे 3, कमीत कमी 2 असतात. ते दिसतंय, समजतंय का? नाही सर, हे नाही समजलं. E13B फॉन्ट मध्ये ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 2 पॉझिटिव्ह पीक असतात आणि 2 निगेटिव्ह पीक असतात. आता 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह पीक म्हणजे काय, सपोज ही लाईन तर त्याने अशी रेकॉर्ड केली किंवा एन्कोड केली, तर या लाईन मध्ये पण जर आपण अशी एक सेंटर लाईन काढली सगळ्यांची, दिसतोय माझा कर्सर? यस सर. तर सेंटर लाईन जर काढली तर सपोज ही एक लाईन दिसते आपल्याला, पण या लाईनला पण विड्थ आहे थोडीशी. तर या विड्थला इथे 2 कॉर्नर दिसतात का? यस सर. हा लेफ्ट साइडचा एक आहे, राईट साइडचा एक आहे, म्हणजे हे 2 पॉझिटिव्ह पीक झाले. म्हणजे ऍक्च्युअल त्या कॅरेक्टरला त्याने जे रीड केलंय त्याला किती कॉर्नर्स आहेत, तर ते कॉर्नर्स म्हणजे पीक असतात त्याचे. समजतंय? आता Yes, ही sir. जी लाईन आहे, सपोज याला जर सेंटर लाईन काढली तर याचे 2 पॉझिटिव्ह पीक कुठले, हा इकडचा कॉर्नर आणि हा राईट साइडचा कॉर्नर, दिसतंय? मग तसेच निगेटिव्ह पीक कुठले, तर हा खाली लेफ्ट बॉटम कॉर्नर, राईट बॉटम कॉर्नर आणि राईट कॉर्नरच्याही वर हा तिसरा कॉर्नर, म्हणजे हे 3 निगेटिव्ह पीक आणि 2 पॉझिटिव्ह पीक. समजतंय का? येस सर, समजलं. हा. Every E13B character is designed to have at least 2 positive and 2 negative peaks. Peaks म्हणजे जास्तीत जास्त त्याची जी लेंथ आहे ती डाऊन साइडला किती आहे आणि अप साइडला किती आहे. In magnetic signal strength to help differentiate one from the next. म्हणजे पुढचं जे कॅरेक्टर त्याच्यापासून आधीचं कॅरेक्टर किंवा सगळे कॅरेक्टर एकमेकांपासून तसं ते डिफरन्शिएट करतं. मग त्याच्यामध्ये जर समजा वर 2 पीक आहे, 2 पॉझिटिव्ह आहे, 3 निगेटिव्ह आहे, असं जर त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग सेट केलेलं असलं, 2 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह, म्हणजे कुठला कॅरेक्टर आहे. मग कुठला कॅरेक्टर म्हणजे काय, इकडे कोणता डिजिट आहे. सपोज असं जर वेगळं डिझाईन त्याने एनकोड केलं
2 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह, म्हणजे इथे तिकडे कुठला डिजिट द्यायचा आहे 0. मग तो लगेच 2 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह जर रीड केले तर तो तिकडे तो 0 दाखवतो आपल्याला. समजतंय? असं ते त्याच्यातलं प्रोग्रामिंग आहे. rather than recognizing each number as a whole character the way humans do, म्हणजे आपण जसं त्याला बघतोय तसं न बघता a magnetic reader picks up a single slice of the character at a time and measures its signal strength. म्हणजे पुन्हा तेच की आपण जसा तो कॅरेक्टर 4 लिहिलेला दिसतोय तिथे, तर 4 रीड न करता त्याची जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे तो ती मॅग्नेटिक स्ट्रेंथ फक्त रीड करत असतो. कोण? तर मॅग्नेटिक रीडर. दीज स्लाइसेस आर 0.013 इंचेस वाईड. याला जर कन्वर्ट केलं MM मध्ये तर 0.3 mm होतं. तर दीज स्लाइसेस, कुठल्या स्लाइसेस? तर या स्लाइस, हे बघा, ही इकडची स्लाइस, ही एक स्लाइस आहे, ही एक स्लाइस आहे. म्हणजे याला असं तो स्लाइस बनवतो, त्याचे तुकडे करतो त्याचे. हेच तुकडे आपण त्या टेम्पलेट मध्ये बघितले, 62 स्लाइसेस होत्या तिथे. तर त्या स्लाइसेस मध्ये तो रीड करतो. सो these slices are 0.013 inches wide. The reason for the 13 in E13B. ते E13B का म्हणतात? तर तो 0.013 इंचेसची ती एक स्लाइस असते, म्हणून त्याला म्हणतात E13B. समजलंय का? येस सर. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, हा जो फॉन्ट आहे हा मॅग्नेटिक फॉन्ट आहे, म्हणजे MICR इंकने तो प्रिंट होतो. मग याच्यामध्ये जो मॅग्नेटिक रीडर आहे, तो मॅग्नेटिक रीडर असा, हा जो इथं 4 डिजिट आहे, 444 आणि 888, तर 444 आणि 888 तो तसाचा तसा रीड नाही करत. इथे 444 आणि इकडे 888 आहे, तो 444 ला पण डिवाइड करतो, 888 ला पण डिवाइड करतो, आणि त्या डिवाइड केल्यापैकी त्याला जे सांगितलंय तेवढ्याच एरियाची फक्त तो मॅग्नेटिक स्ट्रेंथ एन्कोड करतो किंवा रेकॉर्ड करतो. आणि ती स्ट्रेंथ ला त्याच्याकडे काहीतरी, जसं आपल्याकडे चार्ट असतो की एवढं असेल तर याला हे म्हणायचं, एवढं असेल तर याला हे म्हणायचं, तर तसं त्याच्याकडे पण असतं प्रोग्रामिंग. स्ट्रेंथ जर सपोज 10 असेल तर त्या 10ला इकडे काय म्हणायचं असं त्याला सांगितलेलं असतं. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग सेट असतं, त्याच्यानुसार तो रीड करतो आणि आपल्याला इकडे दाखवत असतो तो नंबर किती आहे. सर, हा, त्याच्यात प्रॉब्लेम्स काय काय येत असतील? ते एक इंक डेन्सिटीचा एक घेऊ आपण, अजून काय काय होत असतील? हा, त्याच्यामध्ये तो स्ट्रेंथचाच एक प्रॉब्लेम आहे. ओके. एक म्हणजे स्ट्रेंथचा प्रॉब्लेम, आणि दुसरं म्हणजे सपोज एक टेम्पलेट बघितलं आपण, हा, तर याच्यामध्ये कसं आहे बघ, वर जी व्हाईट स्पेस आहे आणि खाली जी व्हाईट स्पेस आहे या लाईनच्या, म्हणजे याच्या आतमध्ये हा फॉन्ट असणार आहे पूर्ण. त्याच्या वर तेवढीच व्हाईट स्पेस असायला पाहिजे आणि खाली पण तेवढीच व्हाईट स्पेस असायला पाहिजे. पण तसं जर नसेल, म्हणजे ही जी लाईन प्रिंट केली आहे ती आयदर वर गेली और खाली गेली, तर मग तो जो रीड करणार आहे ते रीड मॅच नाही होणार. समजतंय का? येस. तो फक्त याच एरियामध्ये, याच लाईन मध्ये रीड करतो. ही आतमधली जी लाईन आहे तीच रीड करतो, म्हणून त्याचं जे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे ते प्रॉपर असायला पाहिजे. समजतंय? येस सर. हे 2 मेजर ड्रॉबॅक या फॉन्टशी रिलेटेड आहेत. आणि कोणत्या याच्याने प्रिंट होतं प्रोसेसने? प्रोसेस त्याच्यासाठी डिजिटल प्रिंटर यूज करतात, कारण त्याच्यामध्ये नंबरिंग हे चेंज होतं. येस येस. हा,
तसा सेकंड फॉन्ट जो आहे हा आहे CMC7. आता याचा CMC7 का म्हणतात ते पण आहे पुढे, पण हा फॉन्ट जर बघितला तर थोडासा सिमिलर वाटतो बारकोडशी. जसा आपला बारकोड असतो त्याच्याशी तो रिलेटेड आहे. याच्यामध्ये प्रत्येक डिजिट हे असं एक व्हर्टिकल लाईन्सने डिव्हाइड केलंय. तर या व्हर्टिकल लाईन जर बघितला तुम्ही तर प्रत्येक डिजिट मध्ये 7 लाईन्स आहेत. त्या 7 लाईन्स मध्ये प्रत्येक डिजिट हा डिवाइड केलेला आहे. तुम्हाला दिसतंय का ते क्लिअर? येस सर, दिसतंय. हे बघा 1 2 3 4 5 6 7 कुठलाही डिजिट बघा तुम्ही त्या फॉन्टने प्रिंट झालेला, प्रत्येक डिजिट मध्ये 7 लाईन्स असतात त्या. पण त्या 7 लाईन्स ह्या फक्त त्या रीडरला माहित असतं. म्हणजे त्या 7 लाईन, आता त्याला कसं माहित इथे 7 प्रिंट केलंय किंवा इथे 8 प्रिंट केलंय, कारण तो तर व्हर्टिकल लाईन्स फक्त रीड करतोय, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रेंथ वगैरे असं काहीच नाहीये. तर तो फक्त या लाईन्स रीड करतोय, पण त्या डिफरन्शिएट कशामुळे होतात, म्हणजे तो डिजिट कशामुळे डिफरन्शिएट होतोय, तर त्याच्यामध्ये 2 स्पेस अशा असतात. 2 स्पेस प्रत्येक डिजिट मध्ये अशा असतात ज्या लार्जर असतात ऍज कम्पेअर्ड टू अदर. प्रत्येक डिजिट मध्ये बघा इथे या 2, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इथे 2 नंबरच्या डिजिट मध्ये ही एक स्पेस आहे आणि ही एक स्पेस आहे. प्रत्येक डिजिट मध्ये 2च स्पेस अशा लार्जर असतात बाकीच्यांपेक्षा, आणि बाकीच्या सगळ्या स्पेसेस सेम असतात. दिसतंय का? येस सर. तर याच्यामध्ये टोटल लाईन्स या 7 असतात, म्हणून त्याला 7 म्हणतात, CMC7. तर त्या याला फॉन्टला काही CMCचा फुल फॉर्म वगैरे नाहीये ना, असं काही? CMCचा फुल फॉर्म नाहीये तो, ऍक्च्युअली ती कंपनी ज्यांनी डेव्हलप केला असेल त्यांचं ते ॲब्रिव्हिएशन असेल. CMC is one of the 2 major magnetic ink character recognition fonts used in printing of checks and other payment documents. CMC7 is popular in Europe and South America, while the other main MICR font E13B is the standard in North America and much of Asia. एशियामध्ये आणि अमेरिकामध्ये, नॉर्थ अमेरिकामध्ये E13B यूज केला जातो, आणि CMC7 हा युरोप आणि साऊथ अमेरिकामध्ये यूज केला जातो जास्तीत जास्त. तसा आपल्याकडे दोघं पण यूज करतात, पण त्यातल्या त्यात E13B हा जास्त यूज करतात, कारण तो थोडा जास्त सेफ आहे आणि क्रिटिकल आहे. Each character in the CMC7 font is actually its own specific barcode with 2 larger gaps and many smaller gaps. त्याच्यामधले गॅप बघितले आपण त्या व्हर्टिकल लाईन्स मधले. प्रत्येक डिजिट मध्ये 2 गॅप हे मोठे असतात आणि बाकीचे सगळे गॅप हे सिमिलर असतात, सेम असतात, छोटे असतात, स्मॉल असतात. मेकिंग द फॉन्ट वेल सुटेड फॉर मशीन रिडिंग पर्पजेस. म्हणजे जसे जे प्रॉब्लेम त्या E13B मध्ये होते मॅग्नेटिक स्ट्रेंथचे, तर ते याच्यामध्ये इलिमिनेट होतात, पण याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत अजून. हाऊएव्हर, डिपेंडिंग ऑन द रिझोल्युशन अँड क्वालिटी ऑफ द स्कॅन, these small lines can blend together, blend म्हणजे मिक्स होतात, टुगेदर टू बी डिफिकल्ट टू पिक अप. म्हणजेच काय, याचा प्रॉब्लेम काय आहे मेन, however depending on the resolution and quality of the scan, तो जो स्कॅनर आहे त्याचं रिझोल्युशन आणि हा फॉन्ट जो प्रिंट केलाय त्याचं रिझोल्युशन, ते जर मिसमॅच झालं किंवा व्यवस्थित जर प्रिंट झालेला नसेल हा CMC7 फॉन्ट, तर तो चुकीचं स्कॅन करतो. चुकीचं स्कॅन करतो म्हणजे काय, चुकीचं डिकोडिंग होणार.
आणि चुकीचं डिकोडिंग झालं म्हणजे काय, तो चेक हा कामात नसेल, म्हणजे तो फ्रॉड म्हणूनच तिथे कन्सिडर केला जाईल. That makes reading each linear moment of magnetic ink an all or nothing proposition. Either there is a signal or there is not. म्हणजे आपण जर बघितलं तर हा असा व्हर्टिकली तो रीड करत असतो. तो जो स्कॅनर आहे तो रीड करताना व्हर्टिकली रीड करतो. तेव्हा व्हर्टिकली रीड करताना या लाईन मध्ये सपोज सिग्नल मिळाला त्याला, तर देअर इज लाईन म्हणजे देअर इज सिग्नल. लगेच शेजारची लाईन जेव्हा तो रीड करेल तेव्हा तिथे काहीच नाहीये, प्रिंट नाही झालं, देअर इज नो सिग्नल. मग असं त्याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग असतं त्याच्यातलं प्रोग्रामिंग वेगळं असतं. लाईन असेल तर त्याची लाईन किती लाईन आहे तिथे, म्हणजे त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ किती आहे, आणि इथे लाईनच नाहीये, मग त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ 0 आहे. मग इथे पुन्हा लाईन आहे शेजारी, मग त्याची स्ट्रेंथ किती आहे, पण त्याचा जो शेप आहे त्याच्यानुसार ती मॅग्नेटिक स्ट्रेंथ कमी जास्त होत जाते. इथली मॅग्नेटिक स्ट्रेंथ बघा आणि इथली मॅग्नेटिक स्ट्रेंथ बघा, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. मग असं पूर्ण तो व्हर्टिकली रीड करत जातो प्रत्येक डिजिटला, आणि त्याला पुन्हा ती स्ट्रेंथ जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे की एवढी टोटल स्ट्रेंथ जर एवढी आली तर इथे काय म्हणायचं, याला समजतंय का? येस सर. That makes reading each linear moment of magnetic ink an all or nothing proposition. Either there is a signal or there is not. The MICR reader don't have to interpret how strong the signal is or how it fits into a character shape. जसं E13B मध्ये तो सिग्नलची स्ट्रेंथ किती होती ते तो रीड करत होता, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत होता. तर याच्यात तसं नाहीये. तर याच्यामध्ये लाईन आहे किंवा नाहीये, असेल तर किती सिग्नल आहे, नसेल तर 0 सिग्नल आहे. तर याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असतो. Each CMC7 character contains 7 vertical lines, hence the 7 in the name, separated by 4 small gaps and 2 larger gaps that appear in different places for each. म्हणजे प्रत्येक डिजिट मध्ये या सीएमसी फॉन्टने प्रिंट केलेल्या प्रत्येक डिजिट मध्ये 7 व्हर्टिकल लाईन्स असतात. त्या 7 व्हर्टिकल लाईन्स पण सेपरेटेड बाय 4 स्मॉल गॅप्स. त्याच्यामध्ये 4 स्मॉल गॅप्स असतात आणि हे प्रत्येकामध्ये सेम आहे. 4 स्मॉल गॅप हे प्रत्येक डिजिट मध्ये दिसतील आणि 2 लार्जर गॅप्स हे प्रत्येक डिजिट मध्ये दिसतील. आपण बघितलं आता, दॅट अपियर इन डिफरंट प्लेसेस फॉर इच. पण ते स्मॉल गॅप आणि लार्जर गॅप कुठे आहे हे आपल्याला माहित नसतं. हे ते डिसाइड करतात. प्रत्येक डिजिट त्या गॅप्सची जी नाही ती वेगवेगळी असते. These result in 7 positive and 7 negative peaks in signal. म्हणजेच काय, जसं आपण ते E13B मध्ये बघितलं की ऍटलिस्ट 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह पीक असतात प्रत्येक त्या डिजिट मध्ये, सिग्नल मध्ये. तसे याच्यामध्ये 7 लाईन्स आहेत. 7 लाईन्सचे 7 पॉझिटिव्ह सिग्नल आणि 7 निगेटिव्ह सिग्नल असे काउंट केले जातात, अलॉंग विथ अ कॅरेक्टर स्पेसिफिक मार्कर फ्रॉम द 2 बिग गॅप. मग तो कुठला डिजिट आहे हे कशामुळे डिफरन्शिएट होतं, तर ती जी लार्जर गॅप्स आहेत 2 त्या कुठल्या लोकेशनला आहे, तर त्या लोकेशन वाईज ते प्रोग्रामिंग सेट केलेलं असतं. या लोकेशनला जर असेल तर याला कसं रीड करायचं, काय रीड करायचं, समजताय का? येस सर. हा, जर नसेल समजला तर पुन्हा विचारा सर. आणि ते जो गॅप आहे प्रत्येक डिजिट मधला, हा ते जी गॅपचं जे विड्थ आहे ती सेम असते ना प्रत्येक डिजिटला? हा सेम असते. आणि इंक पण मग याचा ड्रॉबॅक काय आहे, याचा ड्रॉबॅक काय आहे, सपोज तिथं असं काहीतरी झालं त्या प्रिंटर मध्ये प्रिंट करताना की ती गॅप जी आहे ती गॅप सेम नाही आली, म्हणजे ती इंक फेड झाली
किंवा जसं स्कमचा प्रॉब्लेम येतो किंवा डॉट गेनचा प्रॉब्लेम येतो, तसं जर ती गॅपची जी विड्थ आहे ठरवलेली ती जर वाढली तर काय करायचं, तो रीड कसा करेल, तर मग तिथं तो प्रॉब्लेम येतो या फॉन्टला. तो रीड करायला चुकीचं रीड करतो. समजतंय? येस सर. सर आणि इंक पण MICRच ना? MICR इंकच असते. याच्यामध्ये पण ते मॅग्नेटिक स्ट्रेंथ चेक करतात, पण तो E13B जो आहे त्याच्यामध्ये थोडंसं क्रिटिकल आहे याच्यापेक्षा, The CMC time 7 is पेक्षा. 11 o'clock a.m. ठीक आहे, मला अटेंडन्स द्या.